राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये मोठा घोटाळा झालाय। हा घोटाळा 60 कोटींचा असल्याचा आरोप केला जातोय। या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन निरीक्षण अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। 55 लाखांचा धनादेश बेकायदेशीररित्या देणं आणि 2 जमिनींच्या खरेदी गैरव्यवहारामध्ये याआधी धर्मादाय निरीक्षण रागिणी खडके यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि हा घोटाळा 60 कोटींचा असल्याचा आरोप केला जातोय। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्यात कोल्हापुरातून विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत। विशाल, तब्बल 60 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय, मात्र हा घोटाळा उघडकीस नेमका कसा आला? जर पाहिजे झालं तर बुदरगड पोलीस ठाण्यामध्ये सध्या एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादीनं जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये म्हटलं की काही कागदपत्रांचा कट रचून हा 60 कोटींचा घोटाळा केला गेला, अशा पद्धतीचा एक आरोप या फिर्यादीकडून करण्यात आलेला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून याच मंदिर ट्रस्ट परिसरामध्ये ट्रस्टमध्ये जो घोटाळा होता त्याबाबत चर्चा होती। दबक्या आवाजात सुद्धा काही चर्चा जी होती ती होताना पाहायला मिळाली होती। या मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये जे निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या होत्या त्या रागिणी खडके यांचं काही दिवसांपूर्वीच निलंबन करण्यात आलेलं। खरं तर यापूर्वी वारंवार आंदोलन देखील झालेली होती। देवस्थान समितीमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो उघड व्हावा, मात्र अद्यापही त्याबाबत कोणती कारवाई झालेली नव्हती। मात्र सध्या जर पाहिजे झालं तर गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये 3 व्यक्ती आरोपी ठरवण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये काही विश्वस्त, काही व्यापारी आहेत, त्याचबरोबर या रागिणी खडके यांच्यावर सुद्धा गुन्हा आरोपी म्हणून ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आणखी एक व्यक्ती आहे जी एका देवस्थान समितीशी संबंधित सुद्धा असल्याचं माहिती जी ती मिळते। मात्र बुदरगड पोलीस ठाण्यामध्ये हा सगळा गुन्हा दाखल झाला। यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं फसवणूक झाली याबाबत तपास देखील होईल। मात्र जर पाहिजे झालं तर 2023 ते 2025 या कालावधीमध्ये खडके असतील किंवा अन्य काही लोक असतील यांनी मिळून काही देवस्थानच्या जमिनी असतील, काही धनादेश असतील, हे बेकायदेशीररित्या असतील किंवा त्याचा गैरवापर जो आहे तो केल्याबाबतचं हे सगळं प्रकरण आहे आणि याच प्रकरणावरनं हा सध्या जो गुन्हा दाखल झालेला आहे तो सध्या पाहायला मिळते। मात्र याची रक्कम जर पाहिली तर साधारणतः 60 कोटी जी रक्कम आहे ती गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते गांभीर्याने घ्यावं अशा पद्धतीनेच आहे। भाविक जे आहे ते बाळूमामा देवस्थानमध्ये ते दर्शनात असताना या सगळ्या भाविकांचा हा सगळा पैसा असल्याचं या प्रतिक्रिया ज्या आहेत तुमच्यात असताना आणि अशा पद्धतीनं हा मोठा घोटाळा जो आहे तो कुठेतरी उघडकीस येताना पाहायला मिळतोय। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।